आजचा आपला प्रश्न आहे, अचानक पहाटे 3-3:30 वाजता जाग येते काही कारण नसताना, आणि असं बऱ्याच जणांना बरेचदा अनुभवास येतं. तर याच्या मागचं नक्की कारण काय आहे? तर एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की ही जी वेळ आहे पहाटे 3 नंतर ते सूर्योदयापर्यंत, ही ऑब्व्हियसली ब्राह्ममुहूर्ताची वेळ आहे, सगळ्यांना माहीत असेलच. आणि ही ब्राह्ममुहूर्ताची वेळ म्हणजे ह्याला अमृत वेळाही म्हणलं जातं. ज्या वेळेशी तुम्ही जर कनेक्ट झालात तर तुमच्या आयुष्यातली प्रत्येक इच्छा पूर्ण होते. तुम्ही जे हवं ते आयुष्यात अचीव करू शकता. अशी ही डिव्हाइन एनर्जीची वेळ आहे, दैवी शक्तींची वेळ आहे. या वेळेमध्ये तुमचे पितृदेवता, ॲन्सेस्टर्स, तुमची कुलदेवता, तुमच्या गुरूंची शक्ती, जेवढे काही ब्रह्मांडामध्ये सिद्ध मुनिगण असतील, सिद्ध शक्ती असतील, तपस्वी, साधक, ह्या सगळ्या दैवी शक्ती किंवा दैवी शक्तींचे माध्यम असलेले लोक हे ॲक्टिव्ह असतात. असं म्हणलं जातं की या ब्राह्ममुहूर्तात कैलासवर सर्व सिद्ध मुनिगण, देवी देवता, महादेवाचे आशीर्वाद घेण्यासाठी जमा होत असतात. यावेळी आपले सबकॉन्शियस माइंड किंवा अंतर्मन ॲक्टिव्ह होऊ शकतं. आणि ह्या दैवी वेळेचं महत्त्व असं आहे की जी व्यक्ती ह्या ब्रह्ममुहूर्तात पाठीचा कणा ताठ ठेवून जमिनीवर बसून स्वतःशी कनेक्ट होईल प्राणायाम किंवा ध्यानधारणा या माध्यमातून, तर ह्या सगळ्या दैवी शक्ती त्या व्यक्तीच्या ऑराशी, त्या व्यक्तीच्या ऊर्जावलयाशी कनेक्ट होतात. त्या शक्तींचे आशीर्वाद मिळतात, त्या शक्तींकडनं मार्गदर्शन मिळतं, त्यांचं संरक्षण मिळतं. आणि याच्या मार्फत जे तुमच्या जीवनात ध्येय तुम्हाला प्राप्त करायचं आहे किंवा काही समस्या चालू असेल, काही अडचण असेल तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या घरामध्ये, तर याच्यावर मार्गदर्शन ह्याच वेळी मिळत असतं. मग तुम्हाला जाग काय येते? कोण उठवतो तुम्हाला? तर तुम्हाला उठवतात तुमचे पितृदेवता, पूर्वज, ॲन्सेस्टर्स. जसं आई वडिलांना आपल्या मुलांची काळजी असते, मुलांच्या प्रगतीसाठी ते काही ना काही धडपड करत असतात निस्वार्थपणे. एक्झॅक्टली आपल्या पिढीचे आई वडील म्हणजे आपले पूर्वज, म्हणजेच पितृदेवता, आपल्या ॲन्सेस्टर्स. तर ते ॲन्सेस्टर्स किंवा ते पितृदेवता आपल्या जन्मापासून ह्या प्रयत्नात असतात की आपण आपल्या जीवनाचं उद्देश लवकरात लवकर ओळखून त्या पद्धतीनं ते प्राप्त करण्यासाठी योग्य मार्गावर आपण आयुष्यात पुढे जात राहावं. आणि याच्यासाठी ते पितृदेवता प्रयत्न करत असतात आपल्या जन्मापासून ते फार शेवटच्या क्षणापर्यंत. आणि याचाच एक भाग म्हणून ज्यावेळी तुमचे पुण्य किंवा तुमची ऊर्जा एका विशिष्ट स्तरापर्यंत जाते, किंवा आपण त्याला बोलीभाषेत म्हणतो की योग आला, की ती वेळ आली ते घडण्याची. पण मी म्हणतो की तुमचं पुण्यबळ तेवढं गेलं किंवा तुमच्या ऊर्जावलमध्ये असलेली ऊर्जा त्या स्तरावर गेली की ह्या शक्ती, तुमचे ॲन्सेस्टर्स तुम्हाला त्या वेळेशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न सुरू करतात. आणि मग आपोआप तुम्हाला 3 ते 5 या दरम्यान तुम्हाला जाग येते, डोळे उघडतात, तुम्हाला कळत नाही का जाग आली, कोणी उठवलं. तर लक्षात घ्या, त्या शक्ती त्या क्षणी तुमच्या बरोबर असतात आणि त्याच तुम्हाला उठवतात. आणि त्यांचा हा प्रयत्न असतो की बाळा उठ आणि साधना करायला बस, जेणेकरून सगळ्या दिव्य शक्तींकडून मिळणारा आशीर्वाद तुला आणि तुझ्या परिवाराला मिळेल आणि आयुष्यात जे अचीव करायचं आहे ते तू अचीव करू शकशील. ज्या समस्या चालू आहेत, जे दुःख तुम्ही भोगत आहात, त्या समस्यातून, दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग त्या दिव्य शक्तींद्वारे तुम्हाला मिळेल. आणि यासाठी दैवी शक्ती, आपले पितृदेवता आपल्याला उठवत असतात.